तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आत्ता सकाळच्या वाजलेत घड्याळ पण बघितलं नाही मी अजून. सकाळच्या 10:30 वाजले त्या आणि आम्ही आत्ता ह्याच्या पार्टीच्या दारात आहे. आलो आहे. इथं दुकान आहे फक्त. पुढं जाऊन तिकडं ही गोडाऊन आहे त्यांचं खाली करायचं. आम्हाला तिथंच लावली गाडी. आता बघू तिथं जाणार नाश्त्याला आहे. तिथं हॉस्पिटलपाशी एक हॉटेल आहे, तिथं डोसा वगैरे मिळतो. आता बघू तिथं जाऊन नाश्ता वगैरे करूया. अजून अमोलची काय गाडी खाली करा घेतली नाही, कारण की अजून एक गाडी पुढे आहे. ती गाडी खाली झाल्यावर अमोलची घेत्याल, मग आपली घेत्याल, कारण की तिथं लावा पण जागा नाही. 3 गाड्या आहेत त्या. आणि रात्री एका गाडीवर जरा तिथं केलीत नाटकं, त्याच्यामुळं मी इकडं आणून लावली दुकान. नाही तर बरोबर तिथं 2 गाड्या बसते त्या. जाऊ दे, चला आता अमोल पैसे जाऊया. हाय जरा लांब आहे, जाऊया अमोल पैसे नाश्ता वगैरे करूया आणि परत गाडी पैसे द्या. चला थोडंसंच राहिलं आहे आता. इथून तरी नाही म्हणलं तरी 200-250 मीटर राहिलं असेल, कारण की इकडं गोडाऊन जरा लांब आहे ना तिकडं. त्याच्यामुळं काय करणार आता. रात्रीच लागली असती तिथं गाडी, पण ती गुजरातवर लागलं कालवा करायला. म्हणायला मला ह्याच्यावर जायचं आहे, मला माहीत नाही काय नाही, कारण की 2 GJ पाशिंगच्या गाड्या आल्यात ना खाली करायला. त्याच्यामुळं एकाला दोघं असले की म्हणतात आम्हाला काय माहीत नाही. त्याच्यामुळे आम्ही आपलं जाणार. आणि ती बी गाडी आपल्याच ऑफिसला जाणार तिथं भरायला, ताजेबाजी ऑफिसला. त्याच्यामध्ये मग काय म्हणलं ऑर्डर बेटर काय नाही अजून. त्याच्यामुळे मी इथंच थांबणार आहे. अरे पण इथं थांबणार आहे, पण आम्हाला गाडी लावा जागा नाही. त्याला आम्ही काय करायचं आता. मी तिकडं ह्याला बी लावला होता फोन, जे नंबर दिला बिल्टीवरती. त्याला पण ते काय जण उचलला नाही. पण त्याच्यामुळं मला तिकडं दुकानावर नेऊन लावायला आली गाडी. बघू आता दम लागला चालून. आणि इथं बंगलं बघाय कसलं भारी असतं तर. म्हणजे इथल्या बंगलांचे डिझाईन कसे बनवायचे ते काय माहिती, पण टॉप लेवलच दिसतात बंगला. साधं जरी असलं ना, साधं घर जरी असलं तरी एकदम टॉप लेवलचं दिसतं. आता बघू तिथून परत पुढं हाय आल्याजवळ. तिथून परत कमसे कम नाही म्हणलं तरी 100-150 मीटर जायचं आहे नाश्ता करायला. तर आता काय आता पोटासाठी करायचं म्हणलं जायला पाहिजे ना, असा विषय. आणि कसं होतं गुजरातवालं आणि बाहेर येऊन भांडून काय उपयोग नाही ना, कारण की कसं होतं परत प्रॉब्लेम येतात भांडलं की बाबा समजा काय झालं, पोलीस आले तरी परत ह्यांना बी ताप आपल्याला बी ताप. त्यापेक्षा भांडण्यात काय अर्थ नाही. फक्त हाय दुकानाकडे जागा तर चला म्हणलं तर जावं दुकानाकडे जागा, काय करणार आहे. आता त्यांना काढायचं म्हणलं कसं बी काढलं असतं. रात्री हे काय ते आपलं दुकानवाले गोळा गेले असते, पण म्हणलं जाऊ ते कशाला कालवा करा, आपल्याला गाडी खाली करून जायचं आहे. आणि असं बी काय म्हणलं त्याला ट्रान्सपोर्टला लय गाड्या द्या, कमसे कम नंबरातच 5-6 गाड्या द्या. त्याच्यामुळं म्हणलं काय भांडणं करण्यात बाहेरच्यांना जाऊ, उद्या हॉटेला खाली. त्याच्यामुळं थांबलो. बघू आता म्हणलं काय उद्याची म्हणजे आजची प्रोसेस आज बघू म्हणलं काय विषय नाही. तर चला बघूया आता. पहिल्यांदा नाश्ता करून घेऊया, अमोलला घेऊया आणि परत चालू जाऊया, नाश्ता वगैरे करूया. आणि काम तर एवढं येतोय काय बोलायचंच काम नाही. लय गरम होते भावांना. गाडी खोलताना एवढं बेकार होणार आहे ना, काय बोलायचंच काम नाही. ही अमोलची गाडी आलो आहे अमोलपाशी, पण गाडी दिसणं झालं. काचा लावल्या असल्या गरमीचा कुठं बसला यो. आहे इकडून दरवाजा उघड आहे. काय अवघड आहे काय माहिती आता, काय करतोय एवढ्या गरमीत काचा लावून बसल्या म्हटलं अवघड आहे. चला गुड मॉर्निंग. चल नाश्ता बिष्टा करून येऊ. अगरबत्ती लावतोय मी बी लावून आलो आहे अगरबत्ती. अजून एक गाडी आहे ती खाली करून मग येतात. अमोलची गाडी खाली करायचं, त्याच्यानंतर आपली गाडी खाली होईल. किती वाजता घेतात गाडी खाली कराय. ऊन तर लय लागतंय, लय म्हणजे फार हेच होणार आहे. आता गाडी जाऊन बसतो. आता बघू त्याचं किती वाजता खाली होती काय त्या गाडीवालीची. त्याच्यानंतर त्याची गाडी पॉईंटला लावल्या, मग आपली गाडी परत घेऊन तिथं त्या मागाच्या तिथं अमोलच्या राहिली तर त्या गोडाऊनला घेऊन यायला लागलं गाडी. बघू आता किती वाजता घेणार काय. मला वाटते 12च्या नंतर घेतलं खाली करा गाडी. 11च्या नंतर किती वाजता 11:30 12च्या नंतर घेणार खाली करायला. बघू मग संध्याकाळपर्यंत गाडी खाली करतंय नाही करतंय. असं बी काय जावं ट्रान्सपोर्टला जाऊन काय ऑर्डर बेटर नाही, कारण की 5-6 गाड्या आहेत पुढं. आपल्याच ग्रुपच्या 2-3 गाड्या पुढे येतात, त्याच्यामुळं काय करणार. चला बघू गाडी पैसे जाऊया. 12:15 झाले त्या आणि लावली अमोलची गाडी खाली करायला. इथं लावली गोडाऊन इथं खाली करायला लावली. कागद टाकले इथं. आता गाड्या बिड्या घालावे ते आपली पण गाडी घेऊन यायची खोलायची. बघू आता किती वाजता बोलत आपली गाडी म्हणजे दुपारनंतर खाली करते म्हणून, कारण जेवण बिवण करून येऊन खाली करणार गाडी. जेवण आता किती वेळ लागतो त्यांना जेवण बिवण करायला काय माहिती. आता ह्याच्या परत गाड्या बिड्या घालून घेऊया आणि आपली गाडी आणायचं, कारण की गाडीला शॉपला आपली तिकडे ते ह्यांच्या दुकानाकडे लागली आहे.
त्याच्यामुळे ती गाडी घेऊन येऊया आणि मग आपलं हे करूया, आपले पण ओपन करूया. म्हणजे ओपन करून ठेवली म्हणजे गाडी डायरेक्ट लावली की डायरेक्ट खालीच करायची. आणि बंगला बघा किती सुंदर आहे. इकडच्यांचं बंगलंच बरं असतं, आवडतं. बाल्कनी बिल्कनी एकदम घर माणसं बिनसत घरात आयला बोंबला बिंबलायची, व्हिडिओ काढतात घराचा म्हणून चोरी बिरी करायची नाही. असं खेळ होणार काहीतरी. पण आता उन्हात आणत घेतलं आणि खाली टाकून कागद नसते उन्हात आणत आता हे करायचे, गाड्या घालायचे. तर जरा पहिल्यांदा कागदाच्या गाड्या घालूया आणि नंतर मग आपली गाडी घेऊन या. 3:30 वाजले त्या आणि गाडी लावली खाली करायला इथं. आता बघू किती वेळात खाली करतात, काय करतील लवकर खाली. आपली कागद काय वरच होती त्याच्यामुळे खाली काय यायची गरज पडली नाही. वरच्यावरच गाडी घालून बरंच ठेवली ते. आता ती फक्त गाडी खाली झाली की हौद्यात टाकायची, वर ठेवत नाही. कारण कागद ते कॅरेजचं तुम्हाला मध्ये सांगितलं नाही का, कॅरेजचं काय होतं कधी कधी तुटण्याची शक्यता असते वजनानं, त्याच्यामुळे कॅरेजवर ठेवत नाही मी कधी कधी. बघा ना हा अमोल गेला तिकडे गोडाऊनवर उभं राहिलं, सकाळी राहतात तिथं. कारण की इथं गाड्या ह्यांच्या लागतात ना, ह्या गाड्या लागल्यात इथं. त्याच्यामुळे झोपलो होतो, त्यांना उठावलं. गाडी फळका काढला का मागचा, म्हणजे फळका काढा, गाडी खाली करायला चालू करायची. ह्यांच्या 7-8 गाड्या त्या, इकडं 2 आहेत त्या, इकडं 4-5 आहेत. त्याच्यामुळं भरपूर माल जातो ह्यांचा. पण ते कमसे कम महिन्याला नाही म्हणलं तरी 35-40 गाड्या आहेत तिथं खाली करायला. अजून एक आले आता हे तिथं काय उद्याच खाली होणार, आता आज तर काय खाली होणार नाही. पण बघा ना गाडी किती वाजता खाली करतात काय त्या हिशोबावर. आपण इथनं ऑफिसवाल्याला ट्रान्सपोर्टवाला सांगितलं की गाड्या खाली झाल्यात म्हणून, पण अजून तर काय गाड्या खाली नाही झाली. एक म्हणजे आमची झाली आपली नाही झाली. बघा आता पहिल्यांदा तर इथनं गाडी खाली 4 वाजल्या त्या आणि एकदम पावसानं सुरुवात केली. ह्या गाडीत सॅनिटरी भरले सगळे रस्ते. एवढा कागद खराब आहे ना, हवा इथं खोल पण आहे मध्ये, सगळी सॅनिटरी भरली असणार भिजली असणार आहे. आणि याड्यानं व्यवस्थित सुद्धा कागद टाकला नाही आणि मालक ते एवढा बोंबलतोय ना, काय बोलायचं काम नाही. हवा इथं ते मॅनेजर गाडी खाली करणारा, पण काय पर्याय नाही कारण की भिजली असणार आहे पूर्ण, वरनं पाणी साठलं असणार आहे. त्याच्यामुळे काय विषय नाही एवढा. बघू आता खोलल्यावर काय होतं काय नाही. अचानक पावसानं सुरुवात केली आहे, काय झालं काय माहिती. लय जोरात पाऊस पडायला आला, पण सगळं ओलं ओलं झालं. आबा तर कसलं आले बागे काय, म्हणजे पर्याय नाही. एवढं बेकार पाऊस पडतोय ना की काय बोलायचंच काम नाही. बघू आता खाली आपली गाडी गोडाऊनला आहे, त्यात आली ती गाडी, त्याचं अवघड झालं काम. म्हणजे सगळं पूर्ण पाणी सिंगलच बाबा कागद टाकून आलाय. आता काय होतं काय म्हणजे, ती समोरची गाडी लावली आता येतं कागद टाकून आलाय. बघू आता आपली गाडी खाली करून आपल्या इथनं जायचं आहे पहिल्यांदा. कारण की बघू आता ट्रान्सपोर्टवाला फोन आला नाही आपल्याला, तर तिथे जाऊन नंबरात लागणं महत्त्वाचं आहे. कारण की विषय कसं होतं, परत नंबरात गाड्या लागल्या का नाही की नंबर परत मिळत नाही लवकर. ते माल बी निघाला ही गाड्या धीरच गेला बसायला, काय पावडर काहीतरी गेला वाटतं बोर्डवेज भरायला. बघा ना खाली करूया. 9 मिनटं झाले त्यांना, आता झाली गाडी वेळे खाली सगळं झालं. मेन रोडला आलोया आणि अचानक पावसानं असा धुमाकूळ घातला ना, काय बोलायचंच काम नाही. यावर पाऊस पडला, एकाची तर गाडी भिजली मी थोडीशी भिजलेली आहे, नाही भिजली तो ती बी एवढं येडं या. मला कुठं आपल्या गाडीत कार्टून बॉक्स आहेत बाबा, कसं गाडी बांधून मला फक्त साधा बॉक्स टाकून साधा कागद टाकून आला आणि ती बी एकच 2-3 मिनिट टाकलं, एकच कागद टाकला. पण काय त्याला कळलं पाहिजे बाबा मालवी भेजला, परत गाडी कंपनीत भरणार आहे नाही भरणार आहे. त्याच्यामुळं आता काय प्रत्येकाचं आपण तर बाबा सेफ्टी. मी तर तुम्हाला सांगतो कम से कम 3 कागद तर असते, खाली एक आणि वर 3 कागद टाकावंच लागते त्या कंपनीत. आणि मग काय टायमिंगला आता पावसाळा नाही म्हणून बघा चेक करणार, पण पावसाळा असला का नाही तर सिक्युरिटी येऊन चेक करतो की किती कागद टाकल्यात किती नाही टाकलं त्या कंपनीत. आपण जेव्हा रेग्युलर कंपनीला भरतो त्या कंपनीत. पण आता हे बी भरती ती तरी ह्यांना कसं काय नाही कोणी विचारलं काय माहिती. ते म्हणतो कंपनीत विचारलं पण आम्ही टाकलाच नाही कागद, कारण की आता काय असेल त्याचं. आणि थोडं बघा पावसाचं वातावरण कसं झालं, एवढं बेकार वातावरण झालं ना पावसाचं की पावसाळा असं वाटायला पावसाळा चालू झाला. एवढं बेकार वातावरण ते पुढं बघा कसं नुसतं काळं ढग झालं तर. आणि इकडं बी येतं ह्या इकडं बी पाऊस चालूच आहे. पण आता बघू किती पाऊस पडतोय किती नाही हे तर एक सांगू शकत नाही की बाबा. आपल्या इथं जरी म्हणजे कसं महाराष्ट्र सांगू शकतो की बाबा एवढ्या टायमिंगपर्यंत पडेल एवढा. आता ह्याच्यात आपण सांगू शकत नाही किती म्हणजे पाऊस पडेल म्हणून. पण आता काय आहे इकडं केरळचं असं आहे की पाऊस कधीही पडू शकतो, म्हणजे अशी गॅरंटी नाही की पाऊस पडेल किंवा नाही पडेल. कधीही एनी टाईम 24 तासात कधीही पाऊस पडू शकतो. आता बघू इथून डायरेक्ट आता ऑफिसला जाणार आहे. ऑर्डर बेटर तर काय नाही, पुढच्या गाड्या कमसे कम 1-2 गाड्या भरून गेल्या त्या.
बघू आता तरी किती नंबर लागतोय काय तिथे गेल्यावर कळलं आपल्याला. तर चला 7:30 वाजले ते आता ह्या मोठ्या ब्रिज खाली आहे. इथं चाललंय काम आपला आरोचा टोल नाका ते माग ह्याच्यापर्यंत चेरतालापर्यंत चाललंय काम ब्रिजचं. कारण की लय ट्रॅफिक होत होतं ह्या ब्रिजच्या खाली. पहिला रोड होता सिंगल त्याच्यामुळं डबलच होता पण मध्ये काय डिवायडर वगैरे काय नव्हतं त्याच्यामुळे ट्रॅफिक व्हायचा. आता ह्यांना काय ठरवलं वाटतं ब्रिज कम से कम 12 ते 13 किलोमीटरचा ब्रिज आहे ह्यो. त्याच्यामुळं चाललं आपलं ब्रिज खाली दमादमानं. आणि देपची वाजली घेऊन ठेवली शोरूम होतं. परत म्हणलं बारा गेल्यावर कधी भेटतंय नाही भेटतंय काय काय टायमिंगला एक तर लवकर भेटत नाही ती इथं म्हणजे केरल्यात शोरूम लवकर भेटत नाही. त्याच्यामुळे म्हणलं आपलं दिसलंय तर घेऊन ठेवावी बादली काय फरक पडत नाही आपल्याला. काय गाडीत तर ठेवायची ना असं बी लागतंय म्हणलं घेणं गरजेचंच आहे. परत नाही भेटल्यावर काय करणार असा विषय आहे ना. तर चला आता बघूया आता ऑफिसला जेवण वगैरे काय ऑफिसला गेल्यावर करणार आहे. त्याच्यामुळे काय इथं काय थांबणार नाही. आता किती वाजता पोचतोय काय आता ते तिथे गेल्यावर कळलं. ऑफिसला गेल्या म्हणजे तिथे गेलं तर कळलं. हां ऑफिसला गेलं आता बघू. आता काय जेवण बिवण करून तर झोपायचं दुसरं काय करायचं. ऑर्डर तर काय भेटली नाही आज. म्हणजे गाड्याचं इथे पुढं तो एक गाडी आहे पुढं. बाकी मग काय गाड्या दुसऱ्या बारक्या सगळ्या LCV गाड्या आहेत. 22 फुटी आहेत पण LCV गाड्या त्या. आपल्या मोठ्या गाड्या तर 12-13 टनात कोण नाही एवढं. आम्हाला चाललाय पुढं जेवायचं. तो काय म्हणतोय काय माहिती. तो पण म्हणणारच ते आपल्या ऑफिसला जाऊन जेऊया काय तिथं थांबण्यात अर्थ नाही. आणि ऑफिसला कसं त्या मामाकडे जेवण पण चांगलं मिळतं. बघा आता हाय चालू नाही चालू कधी कधी तो पण बंद असतो असा विषय. तर चला